मुसळधार पावसामुळे छत्रपती संभाजीनगरमधील अनेक भाग जलमय झालेत। मुकुंदनगरमध्ये विशेषतः नागरिकांच्या थेट घरात पाणी शिरलंय आणि नुकसान झालंय। मुसळधार पाऊस छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू आहे आणि मुकुंदनगरमध्ये विशेषतः अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि त्यामुळे मोठं नुकसान झालंय। लोकांच्या दैनंदिन कामकाजावर या सगळ्याचा परिणाम झालेला आहे आणि या सगळ्या संदर्भात आणखी तपशील देतील आमचे प्रतिनिधी सचिन जिरे। संभाजीनगरमध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे। परिणामी छत्रपती संभाजीनगरच्या मुकुंदनगर या भागामध्ये पाणी साचलेलं आहे। आपण त्याच ठिकाणी आहोत। माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकतात की हा संपूर्ण रहिवासी भाग आहे आणि याच रहिवासी भागामध्ये संपूर्ण तळ साचल्यासारखं पाणी साचलेलं आहे। लोकांचं घरातून बाहेर निघणं मुश्किल झालेलं आहे। अनेकांच्या घरामध्ये पाणी घुसल्याने अनेकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। कुणाचं इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील, गहू असतील, तांदूळ असतील किंवा इतर जे संसार उपयोगी साहित्य आहे ते संपूर्ण पाण्यामध्ये नासाडी त्याची झालेली आहे। अशाच एका कुटुंबावरती आपण आहोत की ज्यांच्या घरामध्ये पूर्णपणे पाणी साचलं होतं आणि हे ते कुटुंब तुम्ही पाहू शकता। आत्ताच हा पाणी त्यांनी सर्वांनी बाहेर काढलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात त्यांचं नुकसान झालेलं आहे। हा कुटुंब आहे, त्यांच्याशी बोलूयात। काय कधी पाणी आलं होतं तुमच्या इथं? रात्री 12-1 वाजेपासून पाणी आलं आणि खूप म्हणजे लय मोठं पाणी आलं होतं। आम्ही रात्रीपासून बसलेलंच आहे, सारखं सारखं पाणी काढतोय आणि महानगरपालिकावाले येतात, नुसते बघून जातात, पाणी काढत नाही, काही नाही, दुर्लक्ष करतात आमच्याकडे। मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। अजूनही त्यांच्या घरामध्ये अशा पद्धतीने हा पाणी आहे तर साफसफाई करण्याचं काम सुरूच आहे। मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे आता ही सर्वसाधारण कुटुंबातील लोक आहेत, मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करणारे लोक आहेत। त्यांच्यासाठी जो वर्षभराचा धान्य साठवला जातो तो देखील आता कुठेतरी त्याची देखील नासाडी झालेली आहे। हा तरुण आहे, ही ताई आहे। ताई, किती नुकसान झालंय तुमचं? काय काय नुकसान गेलेलं आहे? आमच्या फ्रीजमध्ये पाणी गेलेलं आहे। आम्हाला म्हणजे जेवायला सुद्धा जागा नाही, एवढं पाणी होतं। रात्रभर खूप पाणी होतं, गुडघ्या एवढं तर पाणी होतं आमचं। कॅमेरा पर्सन अमोल वाघुलेसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर।